ध्यानावर लागलं नाही का? कर्ज तारीख सांगण्यासाठी आपलं आंदोलन सरकार काय म्हणतं माझ्या दादा कुठे बसणार कुठे जागा लाईव्ह बंद पडलं आंदोलन केलं दुसऱ्या मिटिंगमध्ये आपण अन्नत्याग आंदोलन केलं खूप समिती तयार झाली सांगत आपलं अजून आंदोलन गव्हर्नमेंट काय म्हणते तारीख सांगत आपलं आंदोलन काय करू आलो आणि आमचा अनुभव विश्वास आहे का विश्वास नसेल तर मला विश्वास नाही देऊ तुम्ही बसायला का उभे आहे आम्ही सांगतोय तर सरकारला तारीख दिली नाही टायमिंग जर दिलं नाही आपल्याबरोबर रेल्वे आपल्या आंदोलनात बिलकुल तुम्ही घरी जायचं निर्णय आपण केलेला निर्णय आपण तुम्हाला दोन मंत्री महोदय हे बाकीचे मुद्दे खाली लक्षात घ्या 182 शासन निर्णय काढतो 182 म्हणजे आम्ही पाहिजे कोणत्याच्या घरात आपण घुसलो तुम्हाला माहिती एक दिवस घरात घुसलो आपण घरात राहिलो आता काही गोष्टी आम्हाला आणि आम्ही सांगतोय जर सरकारनं तारीख दिली नाही टायमिंग जर दिलं नाही कर्जमुक्तीचं आल्याबरोबर रेल्वे बंद केल्याशिवाय राहायचं नाही आपलं आंदोलन बंद पडणार नाही बिलकुल पडायचं नाही तुम्ही घरी जायचं नाही आम्ही आज चालू नाही आहे अजून निर्णय आपण केलेला नाही आहे घेताय का निर्णय आपण तुम्हाला हे पार्श्वभूमी दोन मंत्री महोदय इथे आले दोन मंत्री महोदय आल्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे आपले बाकीचे मुद्दे आहेत निवड कर्ज दिवेंडाचा मुद्दा आहे पिंपळांचा मुद्दा आहे तुम्ही लक्षात घ्या मी 182 शासन निर्णय काढले माझ्या आयुष्यात दिव्यांगासाठी 182 म्हणजे आम्ही पाहिजे मंत्र्याच्या घरात आपण घुसलो होतो तुम्हाला माहित तर एक दिवस घरात घुसलो आपण घरात राहिलोय आता काही गोष्टी आम्हाला माहिती आहे का नाही आहे तुमची आम्ही जर कदाचित नाही आमचं मत वापस झालं तुम्ही थांबणार नाही का इथं तुम्ही पहिला बच्चू गोष्टीला तिकडे आपण तयारी असं तुम्ही थांबणार इथं ह्या रोडवर थांबू इथं हे आपलं मैदान आहे ना आणि ऐकलं मी काय सांगून राहिलो हे मैदान आहे ना आपलं या मैदानावर राहतात बरोबर आहे पंकज भुयार गॅरंटी घेतली तुमच्याला कोणी जर प्रशासन ते सोडलं आपण तुम्ही तिकडलं आपण इथं ठिया म्हणू आणि इथून रेल्वेचं मला वाटतं जे काय पट्टी दूर आहे आपण एअरपोर्टच्या जवळ आलो आपल्याला आंदोलन चालू आंदोलन बंद करायचं का
आंदोलन बंद करायचं नाही, आंदोलन चालूच राहणार आहे. निर्णय जर सोयीचा आला नाही तर पहिले आल्याबरोबर रेल्वेवर बसायचं आहे. तयार आहे का तुम्ही? अरे खरं खरं सांगा. मी गेल्यावर झटका मला तिकडे अजूनही तुमच्या मनात काही किंतु परंतु दिसतो. कोणाच्या परदेशी सच्चे भाऊ बल्लू भाऊ कोणाचं ऐकायचं नाही. तुम्ही थांबणार आहे का? पण आपण उद्या आजची व्यवस्था करू. 4-5 तासात आम्ही वापस आले पाहिजे. पण आमच्या मागं पोलिसांनी जर काही केलं तर मग आम्ही तुमच्या घरी बसतो. गाड्या अडवू नका आणि गाड्या अडवू नका. ट्रॅक्टर गिक्टर सगळ्यांना आपल्या गाड्या त्या ट्रॅक्टर गिक्टर सगळ्या मैदानात लावून टाकू आपण. आणि आता 2 वर्षी लाईन बंद केली पोलिसांनी. लाईन बदल लाईन मध्ये राहतो का आम्ही? कलेक्टर आहे का? गेले का कलेक्टर? तुमचे काहीच आंदोलन म्हणजे काय दुश्मन आहे का आम्ही तुमचे? का असं का करतो तुम्ही? आपण शब्द द्यायचा का? उद्या मिटिंगला जायचा तयारी आहे का सगळ्याची? ते नाही इकडे या. तुमचा या हे यायचं ऐकून घे. एकटेच नाही ते एकटेच नाही म्हणते. येत्या आपण पेट्रोल मध्ये घेऊन भेटू. बरोबर का नाही? मीटिंग शिवाय तुम्ही जा. चला जा तुम्ही लवकर जा लवकर. सगळे हवं म्हणता का नाही? हात वरती करा. सगळे हवं म्हणता का नाही? हात वरती करा. त्याला हवं म्हणायचं आहे. आता किती जण हवं म्हणून आले? सगळे जाऊ. तुम्ही कोण नाही बा पहिले कोण नाही म्हणतात. आणि वरचा निसर्गाने चर्चा करावंच लागेल. एवढे मोठे आंदोलन झाले हो बैठकीशिवाय मार्ग निघाला नाही. मला 20 वर्षाचा अनुभव आहे. 350 गुन्हे दाखल आहे. 350 गुन्हे दाखल आहे. आणि शेतपर्यंत कर्जमुक्ती होती ना. हा बच्चू मरायला सुद्धा तयार आहे. छातीवर गुन्हे घालून चालले. एकदा आम्ही घेऊ आमच्या छातीवर, नाही तर दुसऱ्याच्या घालून चालला. आतापर्यंत आम्ही दिव्यांगाचे आंदोलन केले. आपण घेतलेली का पास करून निर्णय? दिव्यांग बांधव आहे का इथं? घेतलेली का आपण? आंदोलन केल्यावर बैठक लावली. बैठकीतून निर्णय घेतलेली का हाती करून? समान आहे. 600 रुपये महिना होता यांचा. 1000 झाला. 1000चा 2500 केला. आम्हाला डोकं आहे का नाही आहे? आणि आंदोलन संपवलं का रे आपण? तुम्ही थांबायला तयार आहे का नाही? थांबायला तयार आहे का नाही? कसं आहे, आपण इथंच निर्णय घेतला असता. पण आर्थिक प्रश्नाची संमती आहे. 25 मागण्या 25 मागण्याचा निर्णय एका कागदावर होईल काय? बघत चर्चेचा काही देवाणघेवाण होईल काय? बोलायला लागेल का बाबा? आता आम्ही काय म्हटलं का ठीक आहे